नांदेड जिल्ह्यातील माहूरगड हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणून ओळखले जाते. रेणुका मातेच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत शक्ती उपासनेसोबत दत्त संप्रदायाचा देखील मोठा प्रभाव आहे. माहूरगडाची रचना 3 प्रमुख शिखरांमध्ये विभागली गेली आहे. पहिले रेणुका मातेचे शिखर, दुसरे श्री दत्त यांचे शिखर आणि तिसरे अत्यंत पवित्र मानले जाणारे माता अनुसया यांचे शिखर. सतीत्व आणि वात्सल्याचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या महासती अनुसया मातेचे मंदिर याच शिखरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. रेणुका देवीच्या दर्शनासोबत दत्त शिखर आणि अनुसया मातेचे दर्शन घेतल्यावर माहूरगडाची यात्रा पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. या स्थानाची आख्यायिका अशी की अत्री ऋषींची पत्नी माता अनुसया यांच्या पतिव्रत्याचा लौकिक त्रिभुवनात पसरला होता. ही कीर्ती कानावर पडताच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नी अर्थात सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांच्या मनात माता अनुसयेबद्दल मत्सर जागृत झाला होता. त्यांनी अनुसयेच्या सतीत्वाची परीक्षा घेण्याचा आपल्या पतींकडे हट्ट धरला. त्यांच्या आग्रहाखातर हे त्रिदेव साधू वेशात अत्री ऋषींच्या आश्रमात दाखल झाले. तिथे त्यांनी अनुसयेला विवस्त्र होऊन भिक्षा वाढण्यास सांगितले. हे ऐकून माता अनुसया क्षणभर विचारात पडल्या. दारी आलेल्या भिक्षुकांना भिक्षा वाढली नाही तर आपले सत्व नाहीसे होईल व पुरुषांसमोर विवस्त्र झाल्याने देखील आपले सत्व नाहीसे होईल हे अनुसया मातेच्या लक्षात आले. मग अनुसया मातेने आपल्या पतीचे स्मरण करून साधूंच्या अंगावर कमंडलीतील पाणी शिंपडले. त्यानंतर क्षणातच त्या त्रिदेवांचे रूपांतर लहान बालकांमध्ये झाले. अनुसयेने त्या बालकांना मांडीवर घेऊन वात्सल्याने स्तनपान दिले आणि पाळण्यात जोजवले. अशा रीतीने त्रिदेवांच्या परीक्षेचा अंत झाला आणि तिथेच त्रिगुणात्मक अवतार असलेल्या श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला. ज्या भूमीवर ही अलौकिक घटना घडली तेच हे पवित्र अनुसया माता मंदिर असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या प्राचीन स्थानावरील हे मंदिर मुकुंद स्वामी यांनी 1297 साली बांधल्याचे सांगितले जाते. हे मंदिर माहूर येथील एका उंच डोंगरावर आहे. या मंदिराच्या पायथ्यापर्यंत पक्का रस्ता आहे. पायथ्याशी असणाऱ्या वाहनतळापासून मंदिरापर्यंत वर जाण्यासाठी व खाली उतरण्यासाठी कोरीव पाषाणात बांधलेले 2 स्वतंत्र पायरी मार्ग आहे. दोन्ही पायरी मार्गावर सुरक्षा कठडे आहे. वर जाणाऱ्या पायरी मार्गाच्या प्रारंभी सोनेरी रंगात रंगवलेली स्वागत कमान आहे. स्वागत कमानी दोन्ही बाजूला 2 नक्षीदार स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले असून तोरणावर ओम चिन्हाचे आकृती शिल्प आहे. तसेच स्तंभावर गरुड व हनुमान यांची शिल्पे आहे. या मंदिराच्या सभोवती किल्लेवजा भक्कम तटबंदी आहे. तटबंदीतील प्रवेशद्वारातून प्रांगणात जाताना मध्ये 4 स्तंभांवर उभा असलेला स्वागत मंडप दिसतो. या स्वागत मंडपाच्या छतावर देखील 4ही कोनांवर मेघडंबरी व सिंह शिल्पे आहे. अनुसया मातेच्या मंदिरासमोर हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरात वज्रपीठावर हनुमानाची शेंदूर चर्चित पाषाण मूर्ती आहे. या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. सभामंडपात गोलाकार स्तंभांच्या 4 रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले आहेत. येथील सभामंडपात देवस्थानाचे कार्यालय व देणगी कक्ष आहे. पुढे हेमाडपंथी शैलीचे दगडी बांधकाम असलेले अंतराळ व गर्भगृह आहे. अंतराळचे प्रवेशद्वार कमी उंचीचे व अरुंद आहे. त्याच्या ललाटबिंबावर कमळ फुलाची नक्षी आहे. अंतराळातून बाहेर पडण्यासाठी उजव्या व डाव्या बाजूला आणखी 2 दरवाजे आहे. गर्भगृहात वज्रपीठावर अनुसया माता व श्री दत्तात्रेय यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर पिरॅमिड आकारातील उतरत्या पायऱ्यांची रचना असलेले चौकोनी शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी कळस आहे. अनुसया माता मंदिराच्या सभामंडपाला लागूनच अनुसया मातेचे आई वडील म्हणजेच कर्दम ऋषी व देवहूती माता यांचे मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारी महादेवाचे लहान मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूला अत्री ऋषींचे मंदिर देखील आहे. या मंदिरात श्री दत्त जयंती, शारदीय नवरात्रोत्सव, चैत्र पाडवा, रामनवमी, दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा आणि कार्तिकी पौर्णिमा आदी सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दररोज शेकडो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. त्यासोबत अशी मान्यता आहे की ज्या दाम्पत्याला संततीची अपेक्षा आहे त्यांनी या मंदिरात येऊन मनापासून प्रार्थना केल्यास
त्यांची इच्छा पूर्ण होते.